स्वागत करते तुमचं सगळ्यांचं कविताज टेलरिंगमध्ये। तर बघा इथं जे व्हायरल ब्लाऊज आहे सध्या, तर त्या ब्लाऊजची कटिंग इथं आपण आज बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले मी हा कपडा जो घेतला आहे तो 4 फोल्ड करून घेतला आहे। तुम्ही बघू शकता किती कमी कपडा आहे, याला जास्त कपडा देखील लागत नाही आणि खूप कमी वेळात होतो। तर सगळ्यात पहिले आपण ना बघा जी बंद बाजू आहे ना ती आपल्याकडे ठेवली आहे आणि जी मोकळी बाजू आहे ती समोरच्या साईडला आहे। आता इथं गळ्याची रुंदी घेतली आहे 2.5 वर, गळ्याची लांबी घेतली आहे मी 5 वर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याची रुंदी आणि लांबी घेऊ शकता। जर तुम्ही बोटनेक शिवणार असाल तर गळ्याची रुंदी जास्त घ्यायची आहे आणि गळ्याची लांबी कमी घ्यायची आहे। आता त्यानंतर इथं मी गळ्याला गोल शेप देऊन घेणार आहे। तुम्ही पाहिजे तर राऊंड शेपमध्ये पण हा गळा बनवू शकता। त्यानंतर एक शोल्डरची रँडमली मार्किंग करून तिथून आपल्याला आपल्याला जितकी पण बाहीची लांबी पाहिजे तिथे एक मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता उंची घ्यायची आहे। तर उंची आपल्याला जेवढी पण आपली उंची असेल त्याच्यापेक्षा 1 इंच उंची आपल्याला जास्त घ्यायची आहे, कारण आपलं शोल्डरमध्ये वरती दाबण्यात नाही जाणार, आपलं फक्त खाली अर्धा इंच आपलं फोल्ड होणार आहे। त्यामुळे 1 इंचाची उंची जास्त घ्यायची आहे। त्यानंतर आपला कमरघेर टाकून आपल्याला 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। त्यानंतर जिथं आपण मार्किंग केली आहे कमरघेर अधिक 3 इंच, तिथून वरती आपल्याला 4 ते 5 इंच वरती यायचं आहे आणि ह्या प्रकारे एक शेप देऊन घ्यायचा आहे। आता हे जर तुम्हाला गळ्याची तुम्हाला जर बाही ही पॅक पाहिजे असेल, दंडघेर जर तुम्हाला जास्त नको असेल तर जे मी 4 घेतला आहे ना तर तुम्ही त्या ठिकाणी 5, 5.5, 6 देखील घेऊ शकतात, की जेणेकरून तुमची बाही जी आहे ती थोडीशी फिटिंगमध्ये येईल। तर आता जी पण आपण मार्किंग केली आहे तिथं आपण कट करून घेऊया। तर बघा आपली ही कटिंग झाली आहे। आता आपण गळ्याचं सुद्धा कट करून घेऊया। गळ्याला राऊंड शेप दिला आहे। आता हा गळा आपण कट करून घेऊया। आता हा गळा आपला कट करून झाला आहे। आता बघूया आपण, हे बघा हे चारी बाजूने आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची। जेवढा पण आपण कपडा कट केला आहे तेवढा आपल्याला फोल्ड करून आपण तिथं शिलाई मारून घेणार आहोत। तर बघा इथं मी गळ्याची पट्टी पण लावून घेतली आहे आणि सगळ्या बाजूनी मी इथे शिलाई देखील हे बघा ह्या प्रकारे सगळ्या बाजूनी दुमटवून मी शिलाई करून घेतली आहे। आता त्यानंतर आपल्याला हे बघा ह्या प्रकारे आपल्याला पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहे। तुम्ही पाहिजे असेल तर थोड्याशा रुंदीला जास्त अशा सुद्धा पट्ट्या तयार करू शकतात, की जेणेकरून ब्लाऊजला तुम्ही बेल्ट हा पुढच्या साईडनी पण मोकळा बांधू शकतात किंवा मागच्या साईडनी पण तो सोडू शकतात, ॲट्रॅक्टिव्ह दिसेल। त्यानंतर ह्या प्रकारे आपल्याला बेल्ट चारी बाजूला ह्या नाड्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहे। बघा ह्या प्रकारे पहिले ह्या साईडने आपल्याला नाडी जोडायची आहे, टिप मारायची आहे आणि नंतर आपल्याला त्या साईडने घेऊन एक टिप मारायची, जेणेकरून आपली ही फिनिशिंगमध्ये ही नॉट जोडल्या जातील। आता 4ही नॉट मी ह्याच प्रकारे जोडून घेते। आता दुसरी नॉट देखील दाखवते की कशी जोडायची आहे आपल्याला। तर आपल्या 4ही नॉट जोडून झाल्यानंतर हे बघा हे ब्लाऊज घालायचं कसं आता, तर बघा ह्या प्रकारे हे बघा ह्या प्रकारे पकडायचं आहे आणि गळ्यात टाकायचं आहे। मागची बाजू पुढची बाजू काही मॅटर ठेवत नाही, दोन्ही बाजू आपल्या सारख्याच असतात। त्यानंतर पुढच्या साईडने आपल्याला पहिले नॉट बांधून घ्यायची आहे आणि नंतर मागची नॉट आपल्याला बांधून घ्यायची आहे। तर ह्या प्रकारे हे ब्लाऊज घातल्या जातं। आता तुम्ही बघतायत की बाह्या माझ्या खूप ढिल्या आहे। जर तुम्हाला ह्या बाह्या थोड्या फिटिंगमध्ये पाहिजे असेल तर जे खालचं अंतर आपण 4 इंच घेतले ना तर ते तुम्ही थोडंसं वाढवून वरती घेऊ शकतात। हे बघा ह्या प्रकारे, तर बघा ह्या प्रकारे आता ह्या ब्लाऊजच्या नॉट आहे ना थोड्याशा मोठ्या झाल्या आहेत। तर तुम्ही पुढच्या जे पुढून जे नॉट बांधणार आहे ना त्या छोट्या घेऊ शकता आणि मागून ज्या नॉट बांधणार आहे त्या तुम्ही मोठ्या देखील घेऊ शकता। हे अजून ॲट्रॅक्टिव्ह म्हणजे पुढून नाडं दिसणारच नाही आपल्या आणि मागच्या साईडने आपण नॉट मोकळ्या सोडू शकतो, अजून जास्त ॲट्रॅक्टिव्ह हे ब्लाऊज दिसेल। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।